नदीला पूर आला आणि तो पाण्यात गेला। डोळ्यांदेखत घडली दुर्घटना, संपूर्ण गाव हादरलं। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अची व्हायरल आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक धक्कादायक आणि काळजाला हादरवणारी बातमी। प्रकृतीच्या प्रकोपापुढे माणूस किती लहान आहे याचा प्रत्यय काल आला, जेव्हा नदीला आलेल्या पुरामध्ये एक व्यक्ती डोळ्यांसमोर वाहून गेला। ही दुर्दैवी घटना घडली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर झोडपून काढला आहे। पावसाचा जोर इतका होता की गावाजवळून वाहणाऱ्या नदीचे नाव उदा, कन्हेरी, गोदावरी, भीमा नदीला अचानक प्रचंड पूर आला। गावकरी पावसामुळे आधीच घरात अडकले होते आणि दुपारी 3:30च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली। घटनेचा थरारक क्षण, एक व्यक्ती, वय अंदाजे 35, दररोज प्रमाणे नदीकाठाने आपल्या शेताकडे चालली होती। पण त्याला हे माहीत नव्हतं की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातला शेवटचा असेल। जसजसा पूर वाढत गेला तसतसं पाणी काठावरून सांडायला लागलं। त्या व्यक्तीने झपाट्याने पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की काही क्षणात तो व्यक्ती पाण्याच्या भोवऱ्यात हरवला। या घटनेचा साक्षीदार असलेल्या स्थानिकांनी सांगितलं, आम्ही त्याला ओरडत थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो झपाट्याने वाहून गेला। हात हलवत होता, पण काही क्षणात दिसेनासा झाला। घटनेनंतर लगेचच ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली। NDRF राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक SDRF आणि स्थानिक पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली। शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे। पाण्यात ड्रोन वापरण्यात येत आहेत। बोटींनी नदीच्या काठाकाठाने तपासणी केली जात आहे आणि जवळच्या भागात साखळी बनवून शोध घेतला जात आहे। पण अजून तरी त्या व्यक्तीचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही। संपूर्ण गावात सध्या भीतीचं आणि हळहळण्याचं वातावरण आहे। लोक एकत्र जमून प्रार्थना करत आहेत, देवा त्याला वाचव, काहीतरी चमत्कार होवो। एका वयोवृद्ध महिलेनं अश्रू अनावर होऊन सांगितलं, आमच्या गावात अशी घटना पहिल्यांदाच झाली। तो खूप साधा, सरळ, कष्ट करणारा माणूस होता। संयोग चिन्ह, हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाकडून स्पष्ट सूचना आहेत। नदी, नाले, ओढे यांच्याजवळ जाणं टाळा। पूरग्रस्त भागातील नागरिकांनी उंच ठिकाणी स्थलांतर करावं। शाळा, वाहतूक बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे। संयोग चिन्ह, नदी केवळ जीवनदायिनी नसते, तिचं रूप रौद्र सुद्धा असू शकतं। आपण जर काळजी घेतली नाही तर असंख्य कुटुंब अशाच शोकांतिका अनुभवू शकतात। आमचं प्रशासन, NDRF आणि संपूर्ण टीम रात्रंदिवस त्या व्यक्तीच्या शोधासाठी झटते आहे। प्रार्थना करूया की तो सुखरूप सापडेल।